नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. भारतीय संघाने दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडच्या बेसबॉलची हवा भारतीय गोलंदाजांनी काढून ही कसोटी 102 धावांनी जिंकली. भारताच्या 398 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगला खेळ केला होता, परंतु आर अश्विनने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या. त्यात जसप्रीत बुमराहने पुन्हा प्रभाव पाडला आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहने एकूण 9 विकेट्स घेतल्या. या कसोटीत यशस्वी जयस्वालचे द्विशतक आणि शुभमन गिलच्या शतकाने भारताला फलंदाजीत आधार दिला. समोर 600 धावा जरी असल्या तरीही आक्रमक खेळायचं असा मंत्र प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युमलने दिला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी तसा खेळ केला, परंतु भारतीय गोलंदाजांच्या सापळ्यात ते अडकले. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. आर अश्विनने ही जोडी तोडली. रेहान अहमद अक्षर पटेलच्या चेंडूवर पायचीत झाला. आर अश्विनने ऑली पॉप आणि जो रूट यांना माघारी पाठवलं. झॅक क्रॉली चांगला खेळत होता आणि कुलदीप यादवने त्याचा अडथळा दूर केला. क्रॉली 132 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारांसह 73 धावांवरती बाद झाला. बेन स्टोक्स आणि बेन फोक्स या जोडीने डोकेदुखी वाढवली होती, परंतु श्रेयस अय्यरने भन्नाट डायरेक्ट हिट करून स्टोक्सला रन आउट केलं. फोक्स आणि टॉम हार्टली यांनी 55 धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या आशा जिवंत राखल्या होत्या. पण रोहितने लगेचच जसप्रीतला गोलंदाजीसाठी आणलं आणि जसप्रीतने परतीच्या षटकात फोक्सला कॉट अँड बोल्ड केलं. मुकेश कुमारने सामन्यातील पहिली विकेट घेताना शोएब बशीरला माघारी पाठवलं. बुमराहने टॉम हार्टलीच्या त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव 292 धावांवर गुंडाळला. जसप्रीतने 46 धावा 3 आणि अश्विनने 72 धावा 3 अशा विकेट्स घेतल्या.